काळ बदलतो, वर्ष बदलतं, पण माणसाच्या आशा कधीच संपत नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञान मंडलवर, जिथे प्रत्येक गोष्टीतून मिळतो एक नवा विचार. आज आपण साजरा करतोय गुढीपाडवा. फक्त सण नाही तर नव्या आयुष्याची सुरुवात. गुढीपाडवा म्हणजे एक दिवस नाही, तो आहे एक विचार. घरासमोर उभी असलेली गुढी, ती फक्त कापड आणि काठी नाही, ती आहे तुमच्या संघर्षाची, तुमच्या जिद्दीची ओळख. ज्या क्षणी तुम्ही गुढी उभी करता, त्या क्षणी तुम्ही स्वतःला सांगत असता, मी हरलो नाही, मी पुन्हा उभा राहणार. आपण घर स्वच्छ करतो, पण खरं तर आपल्याला मनही स्वच्छ करायचं असतं. मी आणि गुळ खातो, कारण आयुष्य आपल्याला नेहमी शिकवतं. गोड क्षण येतील, पण कडू प्रसंगही येतील. आणि खरा माणूस तोच, जो दोन्ही स्वीकारून पुढे चालत राहतो. सर्वात लोकप्रिय कथेनुसार 14 वर्षांचा वनवास संपून आणि रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येत परतले. त्यांच्या या विजयाप्रित्यर्थ अयोध्येतील जनतेने घराघरात गुढ्या उभारल्या होत्या. म्हणून इतिहास सांगतो की या दिवशी भगवान श्रीराम यांनी अंधारावर विजय मिळवून अयोध्येत परतले. पैठणच्या शालिवाहन राजाने शत्रूंचा पराभव करण्यासाठी मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार करून त्यांना जिवंत केले आणि या दिवशी युद्धावर विजय मिळवला, अशी आख्यायिका आहे. पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात केली. म्हणून या दिवशी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारली जाते. पण खरा प्रश्न आहे, गुढी उभारण्याचे महत्त्व आणि शास्त्रीय कारण. विजयाचे प्रतीक, गुढीच्या टोकावर पालथा तांब्या कलश ठेवणे हे युद्धातील विजयाचे लक्षण आहे. ऊर्जा ग्रहण, तांब्याचा कलश ब्रह्मांडातील सात्विक ऊर्जा आणि सकारात्मक लहरी खेचून घेतो असे मानले जाते. आरोग्यदायी सुरुवात, कडुनिंबाची पाने, साखरेची गाठी, ओवा आणि चिंच यांचा प्रसाद खाल्ल्याने बदलते हवामान, वसंत ऋतू आणि उन्हाळ्यामुळे होणाऱ्या पित्तावर मात करण्यास मदत होते. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे नवीन उपक्रम किंवा वस्तू खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तुमच्या आयुष्यातील रावण कोण आहे आणि तुम्ही त्यावर विजय मिळवायला तयार आहात का? प्रत्येक नवीन वर्ष एक संधी आहे, जुनी चूक विसरण्याची, नवीन स्वप्न पाहण्याची. आज गुढी उभी करताना फक्त सण साजरा करू नका, एक वचन द्या स्वतःला, या वर्षी मी थांबणार नाही. तुम्हा सर्वांना ज्ञान मंडलकडून गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून या प्रवासाचा भाग बना. कारण इथे फक्त माहिती नाही, आयुष्य बदलणारे विचार मिळतात. ज्ञान मंडल, विचार बदला, आयुष्य बदलेल.